सगळ्यात अगोदर सगळ्या ताईंना श्री स्वामी समर्थ. आता श्रावण महिना चालू झाला आहे, त्याच्यामुळे ओम नमः शिवाय, हर हर महादेव. तर चला मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करू इथं. तर हा जो व्हिडिओ आहे ना, तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. असं का म्हणते मी, कारण ना म्हणजे हे आरीवर्क ब्लाऊज आहे. बऱ्याच नवीन ताई शिवणारे असतात, तर त्यांना लवकर लक्षात येत नाही की हा ब्लाऊज कसा शिवायचा. एकदा तर असं होतं ना की ब्लाऊज आलेलं रिटर्न करू का काय कस्टमरला परत असं वाटतं. कारण शिवायचं म्हणजे कोणत्या ब्लाऊजचा गळा मोठा असतो, कोणत्याचा छोटा असतो, मग कसा तो गळा वाढवायचा, कसा गळा मोठ्याचा छोटा कसा करायचा, हे काहीच लक्षात येत नाही. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपल्या ज्या स्लीव्स असतात म्हणजेच पाया आणि आपला जो गळा, तर तो कसा शिवायचा, तर ते सगळं मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. तर चला मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. पहिल्यांदा प्रिन्स कटोरी ब्लाऊज आहे, तर त्यातले प्रिन्स कटोरी जे आहे तर ते मी समोरासमोर ठेवून जॉईंट करून घेतलं. पहिल्यांदा कधी पण ना ज्या वस्तू हातात येईल ना तर त्या घ्यायच्या, पण दोन्ही सोबत घ्यायच्या. एक घेतलं ना तर मग आपलं उलटं सवासं होऊ शकतं. कधी कधी काय होतं ना, दोन्ही साईड एकाच साईडला येतात, मग आपल्याला डबल कुटाणा करावा लागतो, म्हणजेच उकली करत बसावं लागतं. त्याच्यामुळे सांगते, बाह्या घेतल्या तर दोन्ही सोबतच घ्यायच्या, कटोरी घेतली तर दोन्ही सोबतच घ्यायची. कटोरीचा बाजूचा जो पुढचा भाग आहे तो घेतला तर दोन्ही सोबतच घ्यायचा, म्हणजे आपलं ब्लाऊज आपल्याला कुटाणा करायची गरज लागत नाही, दोन्ही बरोबरच शिवण्यात येतं. त्याच्यामुळे सांगते मी. तर आता इथे पहिल्यांदा मी प्रिन्स कटोऱ्या शिवून घेतल्या ना, तर इथे बाह्या शिवून घेते. बाह्या पण तुम्ही पाहिलं ना, मी समोरासमोरच ठेवून घेतल्या. समोरासमोर बाह्या कशामुळे ठेवायच्या, कारण आपला जो खोलगटा भाग असतो तर तो दोन्ही पण एक साईडला यावा लागतो. एकदा काय होतं ना, दोन्ही पण एक साईडला जातं, मग आपल्याला खूपच म्हणजे परेशानी सहन पण करावं लागतं आणि पण आपला टाईम पण वेस्ट जातो. त्याच्यामुळे सांगते मी. तर इथं आपली बाही जी आहे तर ती कंप्लीट झाली, आणि बाहीला ना ह्यावेळेस लेस आली नव्हती, म्हणजे आपली साडीची जी लेस आहे ते वेगळ्या साईडला गेली होती, म्हणून इथं बघा खालची बाजू सगळी रिकामी दिसते बाहीची. त्याला मी काय आयडिया केली तर पुढे दिसेल तुम्हाला मी बाहीला काय केले. तर कारण आपल्याला एखाद्या वेळेस आपलं स्वतःचं पण ब्लाऊजसाठी दिमाग वापरावं लागतं. कस्टमरनंच सगळ्या गोष्टी सांगून त्यांच्यासारखंच आपल्याला पण वागायला नाही जमत. कारण नंतर ना कस्टमर काय म्हणतं, तुमच्या मनावर शिवा, कसं शिवायचं, आणि आपण जसं आहे तसं शिवलं ना तर नंतर आपल्याकडेच कंप्लीट येते की तुम्ही इथं असं करायला पाहिजे होतं, तुम्ही तसं करायला पाहिजे होतं. त्याच्यामुळे ना आपण आपल्या मनानंच थोडंफार का होईना म्हणजे ब्लाऊजमध्ये बदल करावा लागतो. तर आता इथं मी मटका गळा आहे ब्लाऊजचा, त्याच्यामुळे मी पण मटका गळा काढून घेतला पहिल्यांदा, आणि नंतर मग ब्लाऊजवर ठेवून बघितला अगोदर. पण मधला जो गळा आहे तो थोडासा मोठा होता आणि वरचा गळा आहे तो थोडा छोटा होता. त्याच्यामुळे मी काय केलं बघा तुम्ही, मधल्या साईडला थोडीशी शिलाई मारून घ्यायची, म्हणजे जो गळा आहे आपला तर थोडा जवळ येतो, म्हणजेच पसरट जो गळा आहे तो थोडा बारका होतो. त्याच्यामुळे ना तो भाग जो आहे तो कधीच अगोदर कट करायचा नाही. अगोदरच कट केलं ना मग मात्र आपल्याला खूपच परेशानी होते. मग कसं शिवू, काय शिवू, काहीच डोक्यात नाही बसत. एखाद्या वेळेस तो मोठा होते, हा छोटा होते, हा मोठा होते, तो छोटा होते, असली परेशानी होते. त्याच्यामुळे ना पहिल्यांदा गळा तो कट करायचा नाही. आपला अस्तरचा कट केला तरी चालतो, पण साडीचा ब्लाऊजचा जो पीस म्हणजे साडीचा जो ब्लाऊज आहे तर तो नाही कट करायचा, शिवल्याच्या नंतरच कट करायचा. तर आता इथं मी बरोबर आपलं जे अस्तरचा गळा आहे तर त्या मापाने मी खालचा गळा तयार करून घेतला आहे, मध्यभागात शिलाई मारून, आणि नंतर मी 2-3 ठिकाणी आपल्या टाचण्या लावून घेतले. मी टाचण्यानं काय होतं ना, आपला गळा इकडे इकडे सरकणार नाही, शिवायला व्यवस्थित येतं. आणि म्हणजे आपल्या बोटाच्या सहाय्यानं मी खाली म्हणजे हात ठेवून बघत होते की किती अंतर राहिलं, इकडं तिकडं किती अंतर राहिलं, कारण अस्तर थोडंसं जाड होतं त्याच्यामुळे मला खालचा भाग दिसत नव्हता म्हणून. तर आता ते व्यवस्थित असं शिवताना आपल्या लक्षात येतं की आपला गळा म्हणजे कुठवर आहे, काय आहे, सगळं लक्षात येतं आपल्याला शिवताना. तर त्याच सहाय्यानं मी इथं छान असा गळा शिवून घेतला, आणि शिवताना डायरेक्ट आपले जे नॉट्स असतात तर ते मी लावून घेतले. नंतर पण लावता येतं, पण तेवढंच आपलं थोडंसं बचत होते शिवण्याची, त्याच्यामुळे मी लावून घेतली इथं पहिल्यांदाच. आणि आत्ता शिवल्याच्या नंतर मग पूर्ण गळा जो आहे तो आपला कट करायचा. तर आता छान असा मी मटका गळा कट करून घेतला आहे, आणि आता जेव्हा मी सवासा करेल तर तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हा गळा किती छान आला आहे. तर त्याच्याबरोबर लगेच खालची बाजू शिवून घेतली. खालची साईड जर नाही शिवली ना मग आपल्याला डबल अजून शिलाई मारत बसावं लागतं. त्याच्यामुळे खालचं आणि वरचं शिलाई मारल्या ना तर आपलं काम सोपं पडतं. सोपं म्हणजे खूपच सोपं होतं काम. मला तर ना साध्या ब्लाऊजपेक्षा आपले अस्तरचे ब्लाऊज बरे वाटतात शिवायला. अस्तरचे ब्लाऊजला एकतर शिलाई पण जास्त असते, आणि अस्तरचे ब्लाऊज फास्ट उरकतात. त्याला पट्टीचं झंझट नाही, गळ्याच्या पट्टीचं झंझट नाही, काही नाही. दुसऱ्या साधे जे ब्लाऊज असतात ते त्याला गळ्याची पट्टी बसवा, हे करा ते करा, असे बरेच कुठाने असतात त्याच्यामुळे. आणि मेन हात शिलाई पण करावी लागते बाह्याला, तर ह्याला तशी हात शिलाई वगैरे काही नसतं, त्याच्यामुळे मला हे ब्लाऊज बरे वाटतात शिवायला. तर असं चला आता आपला विषय दुसरीकडे भरकटच चाललं आहे, त्या अगोदर आपण ब्लाऊजकडे लक्ष देऊ. तर बघा आता बरोबर म्हणजे साडीच्या ब्लाऊजने मी सवासा करून घेतला आहे, म्हणजेच जिकडून गळा आहे तिकडून पलटी करून घेतलं आहे, म्हणजे आपल्या लक्षात येईल की गळा कुठं कमी जास्त झाला आहे.
आणि आता बरोबर कट करून घेतला आणि नंतर मग कात्री मारून घेतल्या छोट्या छोट्या. त्याच्याने काय होतं ना, आपला गळा प्रॉपर म्हणजे व्यवस्थित असा पलटी केला जातो. त्याच्यामुळे थोड्या थोड्या कात्री मारायच्या आणि छान असा आता गळा पलटी करून घेते मी. आणि आता बघा पलटी केल्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की गळा किती प्रॉपर आणि छान गळा आपला रेडी झाला आहे. इथं तुमच्या लक्षात आलं असेल की हे ब्लाऊज मी कसं शिवलं आहे. तर नाहीतर बऱ्याच वेळेस ना, म्हणजे मलासुद्धा जेव्हा नवीन नवीन होती ना, तेव्हा मला पण तशीच परेशानी करावी लागली. म्हणजे जेव्हा परेशानी होत होती मलासुद्धा असं एक एकदा वाटायचं की कसं शिवू, काय शिवू, कसं करू, कस्टमरला माघारी देऊ का काय, असं वाटायचं मला. पण आता काही नाही वाटत, कारण तुम्हाला तर माहितीच आहे की मी आता तुम्हाला सांगते म्हणल्याच्यानंतर तुम्ही समजून घेऊ शकता की मला पण आता किती प्रॅक्टिस झाली असेल. तर असंच चला आता. तर आता मी वरून एक शिलाई मारून घेतली, खालच्या साईडला पण एक शिलाई मारून घेतली आणि पूर्ण जो आपला पाठीचा जो भाग आहे तो पूर्ण तयार झाला आहे. आणि आता इथं बरोबर असं शिवून घेतलं आहे पूर्ण. आणि जो जास्त भाग झालेला असतो तर तो कट करून घ्यायचा, पूर्ण व्यवस्थित करायचा आणि नंतर आपल्या पुढच्या भागाला शिवायला तयार करायचं. तर अजून बराच ब्लाऊज आहे. मला माहिती आहे की तुम्हाला शिवताना कंटाळा येईल, पण पर्याय नाही दुसरा. बघितला तर तुमच्या लक्षात येईल. तरीसुद्धा मी बराच व्हिडिओ पळवला आहे आणि कट पण मारलं आहे त्यातलं, म्हणजे व्हिडिओ पण कट केला आहे, कारण खूप मोठा व्हिडिओ झाला असता तुम्हाला दाखवायला. फक्त 16 मिनटाचा व्हिडिओ झाला आहे. पण तुम्हाला माहिती आहे की अस्तरचा ब्लाऊज काही 16 मिनटात होणं शक्य नाही, टाईम जातो त्याला. म्हणून मी व्हिडिओ पळवला आहे पण आणि डिलीट पण मारला आहे थोडं थोडं. तर असो चला, आता आपला पाठीचा जो भाग आहे तो तयार झाला आहे. बाह्या पण तयार करून ठेवल्या आहेत. आता आपल्याला पुढचं शिवायचं आहे, म्हणजेच प्रिन्स कटोऱ्या ज्या आहेत तर त्या पूर्ण जॉईंट करून घ्यायच्या. आता तर त्या एक प्रिन्स कटोरी जॉईंट करून घेतली आणि जॉईंट करताना बघा तुम्ही थोडंफार कमी जास्त जरी झालं ना एखादा भाग, तर तिथं शिलाई मारून घ्यायची खालच्या साईडला आणि मग तेवढंच कट करून घ्यायचं. तर बघा माझ्याकडून पण थोडं एक बाजू जास्त झाली होती, कारण काय होतं ना, शिवताना आपण किती पण कपडा वढायचा नाही म्हणलं ना, तरी पण थोडाफार का होईना आपल्याकडून वढण्यात येतो, म्हणजे येतोच. म्हणून ना एक भाग कोणता तरी मोठा होतो, त्याच्यामुळे शिलाई मारूनच नंतर ते कट करायचं. शिलाई न मारता जर तुम्ही कट केलं ना, मग नंतर कमी जास्त होण्याची शक्यता असते, कारण अस्तरचा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे. तर इथं आपली छान अशी प्रॉपर अशी आपली जी प्रिन्स कटोरी आहे तर ते तयार झाले. तुम्ही बघू शकता की किती छान त्याचे पफ्स आले ना, तर भारी वाटतं आपल्याला. ब्लाऊज शिवल्याचं समाधान मिळतं. ते जर चपटं आलं ना, मग आपलं मन नाराज होतं की बाबा मी केवढं म्हणजे किती छान असं शिवलं होतं, तरी पण ह्याला पफ कसा आला नाही, असं वगैरे वगैरे म्हणजे मनात विचार येतात आपल्या. पण तसं टेन्शन घ्यायची काही गरज नाही, कारण आपण बरोबर जर कट केले ना, कारण ह्याचा कट केलेला व्हिडिओ पण मी टाकला आहे, तो जाऊन नक्की बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी कट कसं केलं आहे. तर आणि आपल्या कटोरीसारखे झंझट ह्याची अजिबात नाही आहे. हा ब्लाऊज सोपा आहे शिवणाऱ्याला, खरंच खूप सोपा आहे. पण तुम्ही लक्ष देऊन बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की का सोपा वाटते. तर पहिल्यांदा आणि एक लक्षात ठेवा, म्हणजे अजून एक लक्षात ठेवा, पट्ट्या जेव्हा बसवतो ना आपण काजामुंड्याच्या, तेव्हा लक्षात येत नाही लवकर की कशा बसवायच्या. तर तुम्हाला एक आयडिया सांगते मी. उलटं म्हणजे डावा उलटा, म्हणजे उलटा सवासा जो आपला हात असतात ना, तर आपण काय म्हणतात डाव्या हाताला उजव्या हाताला असं म्हणतो ना, तर ते पण लवकर आपल्या लक्षात येत नाही, कारण ब्लाऊजचं तोंड आपल्याकडं असतं, आपलं तोंड ब्लाऊजकडं असतं, त्याच्यामुळे पण लक्षात येत नाही. बऱ्याच जणाला नवीन असतो तेव्हा कन्फ्युजन होतं, इकडलं तिकडं तिकडलं इकडं होतं. त्याच्यामुळे मी सांगते तुम्हाला आयडिया. बघा, एक भाग घ्यायचा आणि आपण ज्या साईडनं हुकं लावतो तर त्या साईडनं आपण बघायचं की हे नेमकं कोणत्या साईडला येते, आणि त्या साईडला नंतर लगेच हुकपट्टी आपली बसवून घ्यायची. म्हणजे तुमच्या लक्षात हे आलं असेल की ब्लाऊजचा जो भाग आहे तो आपल्या हातात घ्यायचा आणि आपल्या हातात घेऊन आपण बघायचं की हुकं कोणत्या साईडला येतात, आणि त्या हिशोबानं मग नंतर आपल्याला हुकपट्टी लावून घ्यायची. आणि नंतर हुकपट्टी लावली की दुसरा भाग आपोआप लक्षात येतो आपल्या. तर छान असं तुम्हाला समजावून सांगितलं मी पट्टे कसे लावायचे, तर म्हणजे आपलं उलटं सवासं होणार नाही. उलटं सवासं झालं ना, तर मग डाव्या हाताला हुकं येतात आणि उजव्या हाताला हुकाचे घरं येतात, नाहीतर मग उजव्या हाताला हुकाचे घरं येतात, डाव्या हाताला हुकं येतात, असे परेशानी होते. त्याच्यामुळे सांगते मी, आपण हातात घेऊन आपल्या साह्यानं बघायचं आणि नंतर मग पट्टी लावायची. तर इथे हुकाच्या घराची पट्टी आपली माझी कंप्लीट झाली आहे. आणि आता हुकपट्टी लावल्याच्या नंतर त्याचे घरं कसे तयार करायचे हे पण मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. ते दुमडपट्टी करू, म्हणजे 4 पदरी दुमडायचा, तिथं आपल्याकडून चॉकच्या साह्यानं खूण करून घ्यायची आणि नंतर मग हुकाची घरं तयार करायला घ्यायचं, म्हणजे लक्षात येते. आणि आता इथं मला जी म्हणजे आपली पायपिंगची पट्टी आहे तर ती तयार करायची, तेच मी इथं दाखवते. तर पायपिंगची पट्टी जेव्हा आपण कट करतो ना, तर तेव्हा त्याचे कोपरे आहेत ना, ते कोपरे निघतात. तर एकाचा कोपरा इकडं आणि एकाचा कोपरा इकडं असं घ्यायचं आणि नंतर मग त्याला गोट मारून घ्यायचं आणि नंतर पायपिंग करायची. त्याच्याने काय होतं ना, आपला जो पायपिंगचा गळा आहे तो पलटी पडत नाही, सोपा पडतो. त्याच्यामुळे सांगते मी पट्टी आपली कशी तयार करायची. तर
तर आता छानच सांगितलं. तरी अजून सेपरेट शॉर्ट व्हिडिओ बनवेल म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मोठ्या व्हिडिओमध्ये जर नाही लक्षात आलं, कमेंट करायला विसरू नका. कमेंट केल्याच्यानंतर माझ्या लक्षात येतं. तुम्ही जर कमेंट नाही केलं ना तर मला विचार येतो रोज की आज काय व्हिडिओ टाकू, काय व्हिडिओ टाकू. तुम्हाला खोटं सांगत नाही, मी एवढं कंटाळून गेले ना आता अक्षरशः मला नको नको होते. पण जेव्हा मी एखादा मोठा व्हिडिओ बनवेल तर तेव्हा तुम्हाला सांगेल की मी नको नको का म्हणते, पण ती वेळ आली नाही अजून तुम्हाला सांगायची. जेव्हा वेळ येईल तर तेव्हा सांगेल मी की मला व्हिडिओ करायला का नको वाटते, का आता मला नाराज माझं मन होतं आहे, म्हणजे सोडून देऊ का काय असं वाटायला लागले मला आता. त्याच्यामुळे तर कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल तुम्हाला व्हिडिओ कोणते पाहिजे. तर कारण मनानं व्हिडिओ टाकले काहीच अर्थ नाही आणि तेच बोलून मला पण कंटाळा येतो. आता तुम्हाला काय बोलू तेच असं वाटायले. तर असो चला, आता आपले दोन्ही भाग तयार झालेत. हुकपट्टी आणि हुकपट्टी जेव्हा जोडली तर तेव्हा दोन्ही बरोबर ठेवून घ्यायचे, म्हणजे बरोबर हातात घेऊन बघायचं कमी जास्त झाले का नाही. तर एकदा काय होतं, एक भाग कमी होतो, एक भाग जास्त होतो. आणि ते लक्षात कधी येतं, जेव्हा आपण हुकपट्टी वगैरे सगळं लावल्याच्या नंतर, हुकं पण लावल्याच्या नंतर एकदा लक्षात येते की आपली एक पट्टी लहान आणि एक पट्टी मोठी होते. त्याच्यामुळे जेव्हा गळ्याची पट्टी लावायची असते तर त्याच्या अगोदर बघून घ्यायचं की दोन्ही बरोबर आहे का आणि नंतर आपली गळ्याची पट्टी लावून घ्यायची. तर आता पायपिंग माझी एक साईडची पायपिंग झाली आणि दुसऱ्या साईडची पण पायपिंग करून घेतली आणि आता मला खालची पट्टी बसवून घ्यायची आहे. खालची पट्टी बसवताना मेन आता कारण हीच आहे बरं का, बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम होत असेल. तुम्हाला सांगते, आपण किती पण जरी प्रॉपर कट केलं ना प्रिन्स कटरीचं, तरी पण पुढचा जो भाग आहे तो जास्तच होतो. कशामुळे सांगा, म्हणजे मीच सांगते तुम्हाला, तुम्ही नका तुम्ही फक्त ऐकायचं काम करा. तर अलीकडला जो भाग असतो म्हणजे 2 इंचानं आपण वाढीव कपडा घेतलेला असतो, पुढचा 2 इंचानं वाढीव घेतल्यामुळे ना तो कपडा जो आहे तो एकदम असं खाली आल्यासारखा वाटतो आपल्याला. म्हणजे आपली साडी कशी एकदा क्रॉस असते बघा, तर तसं क्रॉसमध्ये हा कपडा खाली आल्यासारखा दिसतो. मग फिटिंग करताना आपल्याला परेशानी होते. त्याच्यामुळे सांगते मी, खालची जी पट्टी बसवली ना तर ती पट्टी लगेच जॉईंट करायची नाही, फक्त पट्टी बसवून घ्यायची, डापटीप मारायची आणि जेव्हा फिटिंग करतो तर तेव्हाच ती पट्टी दुमडायची, तवर दुमडायची नाही. अजून एकदा सांगते मी, ही पट्टी आत्ताच शिलाई मारून घ्यायची नाही, फक्त असंच ठेवायचं. फिटिंग जेव्हा आपण करतो ना तर तेव्हा पुढची पट्टी दुमडायची, तवर दुमडायची नाही, म्हणजे कमी जास्त होणार नाही. नाही तर तुम्ही ट्राय करून बघा एकदा. तुम्ही किती पण मागचं पुढचं बरोबर घेतलं ना तरीसुद्धा फिटिंग करताना थोडं का होईना पुढचा बाजू मोठा होतो, म्हणजे पुढची जी साईड आहे ती खाली येते. त्याच्यामुळे सांगते मी, पाठीची म्हणजे पुढच्या साईडची जी पट्टी आहे ती लावून घ्यायची, डापटीप मारायची, फक्त दुमडून शिलाई मारायची नाही. ते दुमडून शिलाई कधी मारायची, जेव्हा फिटिंग करताना तुम्ही तर तेव्हा ती शिलाई मारायची, तोवर नाही मारायची. फिटिंग करताना एक शिलाई मारून घ्यायची आणि नंतर त्या पुढच्या ज्या पट्ट्या आहेत तर त्या दुमडून शिलाई मारायची. तर ते तुम्हाला अजून एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेल मी, शॉर्टमध्ये दाखवायचा प्रयत्न करेल. शॉर्टमध्ये दाखवलं ना तर लक्षात येतं. त्याच्यामुळे तर बघा, इथं बाहेरला मी जुगाड करते म्हणलं होतं, तर काय जुगाड केले, म्हणजे साडीची जी लेस होती तर ती बरीच उरली होती, दुसऱ्या साईडला गेली होती. तर ती लेस मी कट करून घेतली, त्याला खालून वरून गोट मारला, नंतर ती पट्टी तिथे जॉईंट केली आणि त्याला खाली एक आणि वरी एक असं 2 लेस बसवल्या. तर तेव्हा कुठं आपल्या ब्लाऊजला थोडासा लुक आला, नाही तर ते व्यवस्थित वाटत नव्हतं, खूपच बेकार दिसत होतं. कस्टमरनंसुद्धा मला म्हणले असे की तुम्ही इथं काहीतरी करायला पाहिजे होतं, तुम्ही काहीच कसं केलं नाही, आम्ही सांगायची वाट बघत होतो का असं तसं वगैरे वगैरे. गिराईक कस्टमर खूपच बोलतं खरंच बोलतं कस्टमर. त्याच्यामुळे आपल्याला त्यांचं बोलणं खाऊन घ्यायचं नाही, म्हणून आपण आपल्याच मनानं काहीतरी जुगाड करायचं त्याला, जसा मी जुगाड केला आहे तसा. तर आता तुम्हाला ब्लाऊज कंप्लीट झाल्याच्यानंतर मी दाखवेल बाह्या व्यवस्थित अशा कशा केल्यात. तर आता इथे छान अशी एक बाही बसवून घेतल्याने, बाही बसवतानासुद्धा पहिल्यांदा मधला जो भाग आहे तो बरोबर आपल्या मोंड्यावर ठेवायचा, पाठीमागं जायचं आणि तिथे जॉईंट करत करत पुढे यायचं. तेव्हा कुठं आपली बाही जी आहे ते प्रॉपर आपल्या म्हणजे आपला जो मोंडा असतो तर मोंड्यावर मध्यभाग आहे तो व्यवस्थित येतो. इस्त्री जरी आपण म्हणजे ब्लाऊज प्रेस जरी करायचं म्हणलं ना तरी आपला मोंड्याचा जो भाग आहे तो इकडे होत नाही, बाही पण आपली बरोबर येते व्यवस्थित असे. आता बघा फिटिंग करताना मी कसं केलं तर तुमच्या बघा लक्षात आलं असेल. आता जेव्हा फिटिंग करायची वेळ आली होती तर तेव्हा मी ती पट्टी दुमडली, तोपर्यंत नव्हती दुमडली. ते बघा तुम्हाला दाखवते मी पट्टी कशी दुमडली. तर आता मी पहिल्यांदा आता पट्टी मारून घेते मी, बघा तुम्ही, कारण आता 2-3 दिवस झाले हा व्हिडिओ केला त्याच्यामुळे माझ्या पण लक्षात आलं नव्हतं की मी काय केले, पण दाखवले तुम्हाला व्यवस्थित असं. तर आत्ता मी खालच्या पट्टीला शिलाई मारून घेतली आणि फिटिंग करताना पहिल्यांदा म्हणजे ब्लाऊज सव्वाच्या साईडनं मी एक साईडनं एकदम कोपऱ्याकून मी शिलाई मारून घेतली आणि नंतर पलटी करून आतल्या साईडनं शिलाई मारली, म्हणजेच ब्लाऊजचे दोरे वगैरे जे असतात तर ते बाहेर दिसत नाहीत आपल्याला, त्याच्यामुळे आतल्या साईडनं मी शिलाई मारले.
तर आपल्या ब्लाऊजची जी फिनिशिंग आहे ती एकदम छान दिसते व्यवस्थित अशी, त्याच्यामुळे मी तसं केलेलं आहे. तर चला, एक साईड जी आहे ती आपली बरोबर सगळी पूर्ण झाली, एक साईड राहिली तरी नंतर शिवेल. तर आता हे पण ब्लाऊज म्हणजे त्याच कस्टमरचं होतं मी शिवलेलं. असे 4 ब्लाऊज होते त्यांचे, पण आता सणाला मी फक्त त्यांना 2च देणार होते, 2 नंतर देणार होते. तर ते ब्लाऊजच्या साहाय्यानं मी बरोबर असं माप घेतलं आणि नंतर खडूने म्हणजे खडून मी त्याला काय म्हणते त्याला खून करून घेतली. कारण माझ्या पण लवकर लक्षात येत नाही की आता काय बोलू असं होतं आहे. किती पण फास्ट बोलायचा प्रयत्न करते तरी पण थोडा का होईना गोळ होतो, म्हणजे होतोच माझ्याकडून. तर असं चला, आता आपली छान अशी फिटिंग तयार झाली. आणि फिटिंग कशी केली बघा तुम्ही, खाली पण खून करून घेतली, वरी पण खून करून घेतली. इथून तिथून पूर्ण आपल्या खडूच्या साहाय्याने मी म्हणजे रेग मारून घेतली आणि नंतर त्याच्यावर शिलाई मारली आणि छान असा आपला ब्लाऊज तयार झाला आहे. तर बघा आपल्या ब्लाऊज किती छान तयार झाला आहे. व्यवस्थित असा आपला गळा, बाह्या बघा किती मस्त दिसायला लागलेत आता. नाही तर तुम्ही पहिल्यांदा बघितल्या होत्या कशा दिसायला होत्या. तर चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका कसा आहे तर. आणि ब्लाऊजची स्टिचिंग आहे ते पण आवडली का मला नक्की सांगा. चला बाय, श्री स्वामी समर्थ. अजून एकदा बाय बाय.